पुढची एक महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहणार आहोत। पुण्यातील बिल्डर आत्महत्या प्रकरणामध्ये रवींद्र धंगेकरांसह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खलील शेख यांनी व्हिडिओ बनवत काही व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले होते। या प्रकरणी आता धंगेकर यांच्यासह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मिळते। अजून मला कळलं नाही, तुमच्या माध्यमातूनच कळतं की माझ्यावर गुन्हा दाखल झाला। पण आम्ही 1 वर्षापूर्वी ह्या प्रोजेक्ट मधनं विड्रॉल दिलेली। ठीक आहे, मग धंगेकरजी काय नेमकी असणार आहे पुढची भूमिका? कारण आता जर गुन्हा दाखल झालाय म्हटल्यावर काय तुमची पुढची भूमिका तुम्ही मांडणार आहात? कशा पद्धतीने कार्यवाही करणार आहात? ह्याच्यामध्ये हा जो प्रोजेक्ट आहे, हा प्रोजेक्टला जी घरघर लागली त्याची कारण बऱ्याच लोकांना माहिती आहेत आणि माध्यमांना बी पूर्वी माहिती आहे। कारण मी विधानसभा लढलो त्यावेळेला काही लोक गेली, पत्रकार गेले, सगळे माझ्या विरोधातले सगळे लोक तिकडे गेले। तो वक्फची जागा आहे, पण आम्हाला हायकोर्टाने दिलासा दिला, आम्हाला बँक लोन झालं, आम्ही रेरामध्ये मान्यता घेतली, सगळे पेपर क्लिअर आहे, तरी आमचा प्रोजेक्ट हा बंद पडल्यामुळं ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण झालेल्या आहेत। परंतु तो जो आत्महत्या केलेला इसम, ह्याच्याबरोबर माझा कधी डायलॉग झाला नाही, आमच्या कुटुंबाचा डायलॉग झाला नाही। कारण तो काय काम करतो काय नाही हे बी आम्हाला माहिती नाही। परंतु आता नळ्याबरोबर आपलं वराडाबरोबर नाळ्याची बी वरात अशा पद्धतीने ते आमची वरात निघालेली आहे असं दिसतंय। परंतु शेवटी न्यायालय आहे, आम्ही न्यायालयात आमची बाजू मांडू। आणि ह्याच्यामध्ये जे 4 लोक आमचे पार्टनर होते त्यांची बी आता आत्महत्येचं सत्र चालू होईल। कारण शेवटी आम्ही बी त्याच्यामध्ये अडकलोय आणि सगळेच अडकलेत। कारण आमचं सगळ्यांचे संसार याच्यामध्ये उद्ध्वस्त झालेत आणि याला कारणीभूत हे सगळे राजकीय लोक आहेत। आणि ते आपल्या सगळ्यांना त्याची माहिती आहे की माथाड्यातून वक्फ बोर्डची जागा नाही, कसं पत्र दिलं, कसा आमचा प्रोजेक्ट थांबवला, हे सगळ्यांनाच आम्हाला त्रास आहे। पण त्या माणसाबद्दल आम्ही कधी अपशब्द बोललो नाही, कधी डायलॉग झाला नाही, कधी बोललो नाही, कधी गेलो नाही। पण आता हे झाले याला आता तोंड द्यायची तयारी आता ठेवली। ठीक आहे, धंगेकरजी खूप खूप धन्यवाद। आपण लोकशाही मराठीशी बोललात आणि प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। रवींद्र धंगेकर होते आपल्यासोबत फोन लाईनवरनं आणि या सगळ्या विरोधात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचं ते म्हणतायत। आमचा या सगळ्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, माझा किंवा माझ्या पत्नीचा या प्रकरणाशी बिलकुल संबंध नाही, आमचा कधी संवाद देखील झालेला नव्हता, तरी सुद्धा आमचं नाव यात गोवलं जातंय असं धंगेकर यांचं म्हणणं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।